नमस्कार. आज वाटली डाळ बनवली आहे. कुकरमध्ये डाळ आधी शिजवून घेतल्यामुळे पटकन झाली. थंडीमध्ये अशी छान गरम गरम तिखट वाटली डाळ खायला काय छान लागते ना. चला बघूया वाटली डाळ कशी बनवायची. मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तर आता पहिल्यांदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. आता आपल्याला ती भिजत घालायची आहे. त्यासाठी मी डाळ भिजेल इतपत पाणी घातलंय आणि 4 ते 5 तास आपण ती भिजत ठेवूया. बघा इथे चांगली डाळ तर भिजली आहे. 4-5 तास झालेत आणि डाळ चांगली भिजली आहे. आता आपण ती मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपल्याला खूप बारीक अशी पेस्ट नाही करायची, थोडी जाडी भरडी अशीच बारीक करायची आहे. तर बघा इथे खूप बारीक अशी नाही, थोडी डाळ डाळ त्याच्यामध्ये राहिली तरी चालते. जाडी भरडी अशी मी बारीक करून घेतली आहे मिक्सर मध्ये. आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये ती काढून घेऊया आणि आपण त्याला आता चांगली वाफ देऊया. 2-3 शिट्ट्या द्यायच्या आणि कुकरमध्ये ही वाफून घ्यायची. कुकर गार होईपर्यंत आता मी वाटण करून घेते. त्याच्यासाठी मी लसूण घेतलाय 8 ते 10 पाकळ्या, आलं, मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते. आणि आता कुकर गार झालाय, मी भांडं काढून घेते कुकरचं. आणि बघा वाफ चांगली आता आलेली आहे. चांगलं आता ही डाळ चांगली शिजली आहे. आपल्याला ती एकसारखी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अशा या गाठी गाठी असतात, तर ती आपल्याला आता व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे. तर हाताने मी आता इथे सगळं हे बारीक करून घेते. बत्त्यानं जरी बारीक केलं तरी चालू शकतं, व्यवस्थित बारीक होते. म्हणजे ती हाताने पहिल्यांदा थोडीशी कुस्करून घ्यायची आणि नंतर सरळ बत्त्यानं बारीक करून घ्यायचं. आता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरं घालते 1 चमचा आणि मगाशी आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आता मी घालते. आणि आता तेलावर हे चांगलं परतून घ्यायचं. त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत हे व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं. आता हळद घालते आणि वाफवलेली डाळ. थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. कुकरमध्ये चांगली वाफ दिल्यामुळं आता फोडणीला टाकल्यानंतर 1-2 वाफेमध्येही पटकन होऊन जाते. नाहीतर मग खूप वेळ वाफ द्यावी लागते आणि त्या दरम्यान बऱ्याचदा ती खाली लागते, करपते. म्हणून आधी कुकरमध्ये छान शिजवून घ्यायची, म्हणजे मग लगेच होते. तर बघा इथे छान वाफ आली आहे आणि आपली आता ही डाळ तयार आहे. अशी ही गरम गरम पहिल्या वाफेची वाटली डाळ खायला खूपच मस्त लागते. तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता किंवा पोळी बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.